Hello, friends. Welcome to my channel Love to Nursing and love you all. I am Miss Shruti. Today we learn about the balanced diet. This topic is very important in nutrition and nutrition for JNM nursing and BSc nursing also. And day to day life, nutrition is very important for us. And today we learn about the balanced diet. How to manage our diet. Is it balanced or unbalanced? Okay, let's start. Introduction. A balanced diet contains an adequate amount of all nutrients required by the body to grow, remain healthy, and be disease free. In addition, a healthy balanced diet provides the necessary energy requirements, protect against vitamin, minerals and other nutritional deficiencies and build up immunity. तर इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय? इंट्रोडक्शन मध्ये की बॅलन्स्ड डाएट मध्ये तुमचं काय पाहिजे? कार्बोहायड्रेट पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, मिनरल्स पाहिजेत आणि अदर न्यूट्रिशन्स पण पाहिजेत. ओके, तर बॅलन्स डाएट मध्ये ॲडिक्वेट अमाऊंट मध्ये असं काय नाही की भरपूर सारं पाहिजे. ॲडिक्वेट अमाऊंट मध्येच पाहिजे आपल्याला. ते पण काय काय? ऑल न्यूट्रिएंट्स. सगळे न्यूट्रिएंट्स पाहिजेत. सिरियल्स, पल्सेस, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट. ऑल पल्सेस पाहिजेत. असं काय नाही की एकच पल्स पाहिजे आपल्याला. ओके, किंवा एकच न्यूट्रिएंट कोणतं तरी हवंय आपल्याला. असं काही नकोय. तर सगळे न्यूट्रिएंट्स पाहिजेत, पण कसं? ॲडिक्वेट मध्ये, जे आपल्या बॉडीला हेल्प करतील वाढ आणि विकास करण्यासाठी. प्लस आपण हेल्दी आणि डिसीज फ्री राहण्यासाठी आपल्याला हे सगळे न्यूट्रिएंट्स गरजेचे आहेत आणि ते कुठे येतात? बॅलन्स्ड डाएट मध्ये. इन ॲडिशन, हेल्दी बॅलन्स्ड डाएट प्रोव्हाइड द नेसेसरी एनर्जी रिक्वायरमेंट. तर हा काय बॅलन्स्ड डाएट आहे, तो आपल्याला काय प्रोव्हाइड करतोय? नेसेसरी एनर्जी आणि रिक्वायरमेंट. आपल्या बॉडीला काय हवंय ती. आणि प्रोटेक्ट, स्वतःच्या बॉडीला प्रोटेक्ट करतोय अगेन्स्ट विटॅमिन्स, मिनरल्स अँड अदर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण पालक किंवा गाजर, स्पिनच किंवा कॅरेट खाल्लं नाही तर आपल्याला काय होतं? विटॅमिन ए डिफिशियन्सी. ओके, किंवा समजा आपण गुळ शेंगदाणे नाही खाल्ले तर कॅल्शियम डिफिशियन्सी. तर हे जे काही डिफिशियन्सीज आहेत त्यांपासून प्रोटेक्ट करतं जर आपण बॅलन्स्ड डाएट घेतलं रोज तर. अँड बिल्डअप इम्युनिटी, आणि तुमची प्रतिकारक शक्ती वाढायला लागते. ओके, इंट्रोडक्शन समजलं. अ बॅलन्स्ड डाएट कंटेन अन adequate amount of all nutrients required by the body to grow, remain healthy, and be disease free. In addition, a healthy balanced diet provides the necessary energy requirement, protect against the vitamin, minerals, and other nutritional deficiencies, and build up immunity. Okay, next. Definition. A balanced diet refers to consuming a variety of foods that provide all the essential nutrients, vitamins, and minerals needed for optimal health. It includes a proper combination of carbohydrate, protein, fat, vitamin, minerals, and water. बॅलन्स डाएट म्हणजे काय? की आपण व्हरायटी ऑफ फूड खायला पाहिजे. मग त्यामध्ये सगळे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आले. आता व्हरायटी ऑफ फूड खायला पाहिजे म्हणल्यावर तुम्ही म्हणाल की मग आम्ही व्हेज खातो, नॉन व्हेज खातो, कॅफे फूड खातो, स्ट्रीट फूड खातो. पण त्यांनी असं सांगितलं नाही. तर त्यांनी सांगितले की इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. ओके, काय सांगितले त्यांनी? इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, जे गरजेचे आहेत असे न्यूट्रिएंट्स. त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहेत, जे तुमचं हेल्थ काय करतंय? प्रॉपर मेंटेन ठेवतंय. त्यामुळं आपल्या बॉडीला प्रॉपर कॉम्बिनेशन मध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट,
विटॅमिन आणि मिनरल्स हवेत आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो आपल्या डाएटला बॅलन्स ठेवतो. ओके, जे काय आपले जंक फूड आहेत, जे काय आपण कॅफेमध्ये फूड खातोय, ते सगळे अनबॅलन्स्ड डाएट आहेत. त्याचा काहीही आपल्याला यूज नाही. फक्त आपल्याला छान लागतंय खाल्ल्यावर. पण त्याचा इफेक्ट लगेच होत नाही, तर हळूहळू आपल्या प्रत्येक ऑर्गन्सवरती त्याचा इफेक्ट व्हायला लागतो. ओके. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही पूर्णपणे बंद करा. कधी तर तुम्ही चुकून खाऊ शकता. असंच चीटिंग म्हणून. पण रोज तुम्ही कॅफेत जाताय, रोज बाहेरचं खाताय, तर इट्स हार्मफुल टू युअर हेल्थ अँड व्हेरियस डिसीज अट्रॅक्ट टू यू. ओके. तर तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती कशावर डिपेंड असते? तुमची बॅलन्स्ड डाएटवरती डिपेंड असते. जर तुम्ही अनहायजेनिक फूड खाताय, जंक फूड खाताय, तर एकतर पर्सनॅलिटी तुमची बिघडते, तुम्ही ओबेज होताय. ओबेज झाल्यामुळे काय होतं? इम्युनिटी पॉवर कमी पडते. इम्युनिटी पॉवर कमी पडल्यावर वेगवेगळे डिसीज तुम्हाला अट्रॅक्ट होतात. क्लिअर? क्लिअर डेफिनेशन? A balanced diet refers to consuming a variety of food that provide all the essential nutrients, vitamins, and minerals needed for optimal health. It includes proper combination of carbohydrate, protein, fat, vitamins, minerals, and water. Okay, next. कंपोनंट ऑफ बॅलन्स डाएट. आता कोणकोणते कंपोनंट आहेत बॅलन्स डाएटचे? तर फर्स्ट आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल अँड वॉटर. ओके. तर फर्स्ट बघायचं आपल्याला कार्बोहायड्रेट. प्रोव्हाइड एनर्जी फॉर द बॉडी फाउंड इन फूड्स लाईक ग्रेन्स, सिरियल्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त आहे. ओके. आणि कार्बोहायड्रेट काय करतं? आपल्या शरीराला ऊर्जा देतं, ऊर्जा निर्माण करतं आपल्या शरीरामध्ये. मग त्याच्यामध्ये ग्रेन्स असतात, सिरियल्स, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. आता कोणकोणते बघा? बीन्स, लेंटिल्स, मिल्क, योगर्ट, कॉर्न, बेरीज, ओट्स आणि ॲपल. ह्या सगळ्यामधून तुम्हाला कार्बोहायड्रेट भेटतं. किंवा तुम्ही चपाती, भाकरी जे काही खाता, राईस, हे सारखे आपण रोजच्या जीवनातले आपले इंडियनमध्ये रोजच्या जेवणातला जो आपला मेनू असतोय तो मोस्टली कार्बोहायड्रेटच असतोय. मिल्क, योगर्ट, कॉर्न, ओट्स, ॲपल्स, बीन्स हे सुद्धा तुमचे कार्बोहायड्रेटमध्ये येतात. ओके. जे काय करतं? एनर्जी प्रोव्हाइड करतं बॉडीला. नेक्स्ट, प्रोटीन. जी पण लोक जिमला जातात त्यांना सांगितलं जातं की प्रोटीन वाढवा तुमच्या शरीरातलं. प्रोटीन वाढवा आणि कॅलरीज बर्न करा. तर प्रोटीन काय करतं? तुमचे बॉडी टिश्यू जे असतात ते मेंटेन करतं, रिपेअर करतं आणि त्यांची ग्रोथ सुद्धा करते बॉडी टिश्यूची. कोण? प्रोटीन. समजा एखादा टिश्यू डॅमेज झाला तर त्याला रिपेअर करण्याचं काम सुद्धा प्रोटीन करतं. तो खराब व्हायच्या आधी त्याला मेंटेन करतं. ओके. मेंटेन करून रिपेअर करतात. समजा अनफॉर्च्युनेटली तो डिमिनिशच झाला, म्हणजे ग्रोथच होत नाहीये, तर ते ग्रोथ होण्याचं काम पण कुणाचं आहे? प्रोटीन. प्रोटीन हेल्प करतं बॉडीमधले टिश्यू ग्रोथ होण्यासाठी. आता टिश्यू म्हणजे काय? सेल्स पासून बनतो त्याला टिश्यू म्हणतात. सेल्स हे आपल्या बॉडीतलं एक युनिट आहे, फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट जास्त, ज्याच्यापासून आपली बॉडी बनलेली आहे त्याला म्हणायचं सेल. ओके. फॉर एक्झाम्पल समजा एक पुस्तक कधी म्हणतं? जर त्याच्यामध्ये पानं असतील, तर त्याच्यामध्ये पेजेस असतील तर ते एक पुस्तक बनतं. तसं पेजेस म्हणजे काय? सेल आहे. ओके. त्या सेल पासून बनते टिश्यू आणि ते टिश्यू एकत्र आले तर बनते ऑर्गन.
ऑर्गन्स एकत्र आले तर बनतात सिस्टीम. ओके, नेक्स्ट. आता प्रोटीन कशापासून मिळतं आपल्याला? मीट, फिश, पोल्ट्री, लेग्युम्स, नट्स अँड डेअरी प्रोडक्ट्स. प्रोटीन हे तुम्हाला एग्स पासून मिळणार आहे. आल्मंड, मिल्क, ओट्स, चिकन, योगर्ट. मोस्टली नॉनव्हेज पासून आपल्याला प्रोटीन भेटतं. आता तुम्ही म्हणाल आम्ही प्युअर व्हेज आहे, तर तुम्हाला सोयाबीन पासून पनीर किंवा डेअरी प्रोडक्ट्स, मिल्क याच्यापासून सुद्धा प्रोटीन भेटतं, प्लस आल्मंड. ओके, कळालं? नेक्स्ट, फॅट प्रोव्हाइड एनर्जी, इन्सुलेशन अँड प्रोटेक्शन फॉर ऑर्गन्स. फॅट काय करतं? असं म्हणजे असं नाहीये ना की झिरो फिगरच असावे. झिरो फिगर असावी पण त्याच्यावर फॅट पण असावं. समजा फॅट नाहीच आहे तर नुसती हाडच घेऊन काय करणार आहे आपण? ओके, फक्त हाडं असतील तर समजा आपण त्याला ढकलून दिलं कुठेतरी तर डायरेक्ट मार त्याचा बोनला येतोय आणि बोन फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे फॅट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जास्ती फॅट नको आहे पण थोडं तरी फॅट हवंय जेणेकरून ते ऑर्गन्सना, बोन्सना प्रोटेक्ट करेल. ओके, आणि फॅट सुद्धा आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करते. बघा, जर जे झाड माणसं असतात त्यांना लवकर म्हणजे भूक लागली तरीही ते कंट्रोल करू शकतात. तसे बारीकांना कंट्रोल होत नाही. जे जाड असतात त्यांना भूक कंट्रोल होते. का? कारण जेव्हा तुम्ही खात नाही तेव्हा फॅट जे असते आपल्या बॉडीमधलं ते काय होतंय एनर्जीमध्ये रूपांतर करत असते. जरी तुम्ही काय खाल्लं नाही तरी स्टोअर केलेली एनर्जी ते यूज करत असतं. कोण? फॅट. आता फॅटमध्ये कोणकोणते येते? ऑइल, बटर, नट्स, ॲव्होकाडोज. तर हे फॅटचे न्यूट्रिएंट्स आहेत की फॅट कशापासून मिळतं. रेड मीट लाईक बीफ, पोर्क अँड स्किन ऑन चिकन अँड अदर पोल्ट्री. होल मिल्क डेअरी प्रोडक्ट लाईक मिल्क, चीज, आईस्क्रीम, बटर, एग्स, पाम अँड कोकोनट ऑइल्स. ह्यापासून आपल्याला फॅट भेटतं. ओके, फॅट कशापासून भेटतं हे सांगायची काही गरज नाही. तुम्हाला काय ते कधीही मिळू शकतं फॅट. नेक्स्ट इज अ vitamins. Required in small amount of various bodily functions. बॉडी मधले जे छोटे छोटे पार्ट आहेत, ओके, म्हणजे आईज, तुमचं नोज प्लस तुमची स्किन, हे जे आहे त्यामध्ये काय करतं विटॅमिन्स त्याचा व्हायटल रोल प्ले करत असतो म्हणजे त्यांच्या फंक्शन मध्ये. बघा, जर तुम्ही गाजर खाल्ले नाहीत किंवा विटॅमिन ए कमी पडलं तुम्हाला तर डोळ्याला दिसायला कमी येतं. तसंच आहे. देन फाउंड. आता हे कशामधून मिळतं? फ्रुट्स, व्हेजिटेबल्स अँड डेअरी प्रोडक्ट मधून तुम्हाला विटॅमिन्स भेटतं. तर आता विटॅमिन ए ए आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर B1 बघा, B1 थायमिन कशापासून मिळतं आपल्याला? सोया मिल्क, वॉटरमेलन, ॲकॉर्न स्क्वॅश ह्याच्यापासून मिळतं. B2 मिल्क, योगर्ट, चीज म्हणजे जे काही डेअरी मिल्क डेअरी प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यापासून मिळतं. B3 मीट, पोल्ट्री, फिश, फॉर्टिफाईड अँड होल ग्रेन्स, मशरूम्स, पोटॅटोज ह्याच्यापासून सुद्धा तुम्हाला B3 विटॅमिन मिळू शकतं. B5 चिकन, होल ग्रेन्स, ब्रॉकली, ॲव्होकाडोज अँड मशरूम ह्याच्यापासून आपल्याला B5 विटॅमिन भेटतं. तर इथं मी थोडेच मेन्शन केलेले आहेत जे गरजेचे आहेत. तुम्ही विटॅमिन ए, विटॅमिन B2, विटॅमिन B12 पर्यंत C, D, E, K हे सुद्धा एक्सप्लेनेशन इथं टाकू शकता. नेक्स्ट आहे मिनरल्स. इसेन्शियल ऑफ मेंटेनिंग प्रॉपर बॉडी फंक्शन्स. हे सुद्धा सेम. विटॅमिन अँड मिनरल काय करतात? आपल्या बॉडीचं फंक्शन मेंटेन ठेवतात. आणि हे कशापासून मिळतं? लिफी ग्रीन, नट्स अँड सीड्स जे काय तुमच्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्याच्यापासून तुम्हाला हे मिनरल्स भेटतं. ओके, त्यामुळे पालेभाजी खायची असते. एकेकांना सवय असते की पालेभाजी आवडत नाही किंवा जे काही कढीपत्ता वगैरे आपण पोह्यात घालतो, कढीपत्ता किंवा मोहरी असतील, जिरं असतील, तर एकेकांना सवय असते की
त्या पोह्यांमधून मोहरी बाजूला काढायची, जिरं बाजूला काढायचे, कांदा बाजूला काढायचा, कढीपत्ता बाजूला काढायचा. अरे मग तुम्ही पोहे खातायच का? तुम्ही कच्चे खा ना. तुम्हाला एवढं सगळं बाजूला काढायचं असेल तर. मला हेच कळत नाही की आपण न्यूट्रिशन सगळे बाजूला ठेवतोय आणि कचराच खातोय नुसता. तर जसं फूड आपल्या पुढं आलेलं आहे तसं सगळं खायचं. आता तुम्ही म्हणाल मिरची पण खायची का? नो, एवढा कॉमन सेन्स आपल्याला पण आहे. मिरची मी कशी खा म्हणेन तुम्हाला. इफ यू लाईक देन यू कॅन. ओके, आवडीवर असतं ना प्रत्येकाच्या. पण जे न्यूट्रिशियस असतं ते मात्र नका काढू. ओके, मूव टू द पॉइंट. cereals, bread, meat, fish, milk, dairy nuts, fruits, स्पेशली ड्रायड फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ह्यामधून तुम्हाला मिनरल्स भेटतात. ओके, नेक्स्ट वॉटर. आता वॉटर किती इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत. पाणी पिणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक बॉडी फंक्शनमध्ये, डायजेशनमध्ये आपल्याला पाण्याची गरज असते. एव्हरी डे आपण ड्रिंक वॉटर केलंच पाहिजे. म्हणजे ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये तरी आपल्याला वॉटर प्यायला पाहिजे. एक एक जण असतात की पाणीच पित नाही, माझ्यासारखे लक्षात नसते त्यांच्या. पण असं मोस्टली करू नये. पाणी जर शरीराला कमी पडलं तर तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता. तुम्हाला चक्कर येऊ शकते, तुमचं डायजेशन प्रॉपर होऊ शकत नाही, कॉन्स्टिपेशन होतं. त्यामुळं रोज तुम्हाला पाणी प्यावंच लागेल. 3 ते 4 लिटर तुम्हाला रोज पाणी प्यायला पाहिजे, तरच तुमची ओव्हरऑल सिस्टीम व्यवस्थित राहणार आहे. ओके ओके, तर आपण काय बघितलं? कंपोनंट्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. त्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर. सर्व आपण डिटेलमध्ये बघितलं की कार्बोहायड्रेट काय करतं, एनर्जी प्रोव्हाइड करतं. त्यामध्ये कोणते कंटेंट येतात की ज्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. नंतर प्रोटीन बघितलं. प्रोटीन काय करते आहे बघा. जर तुम्हाला प्रोटीनचं फंक्शन लक्षात राहत नसेल तर आपल्या ॲड आहेत, ॲडव्हर्टाइजेस आहेत टीव्ही वरती, जे ट्रेसमी शॅम्पूची ॲड आहे. त्यामध्ये लिहिलंय की ग्रोथ, रिपेअर अँड मेंटेन माय हेअर. तर आपल्याला हेअर नाही, इथं बॉडी टिश्यू लिहायचंय. ओके, थोडंसं डोकं लावायचं. आणि ते कशातून मिळतंय प्रोटीन ते लिहायचं. शॅम्पू वगैरे लिहा, इथं खाण्याचंच लिहायचंय. नेक्स्ट फॅट. फॅट काय करतं? एनर्जी प्रोव्हाइड करतं, इन्सुलेशन आणि ऑर्गनला प्रोटेक्ट करतं. आणि ते कशापासून भेटतं ते आपण खाली पाहिले. विटॅमिन्स, जे काय फंक्शन्स आहेत बॉडीमधले ते व्यवस्थित मेंटेन ठेवतं. विटॅमिन अँड मिनरल. देन वॉटर. वॉटर यू नो व्हेरी वेल. ओके, आता बेनिफिट्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. प्रत्येकाचं असतंय ना की आम्हाला फायदा काय, जर आम्ही हे करतोय तर आमचा फायदा काय. ओके, तर तुम्हाला फायदे सांगते. तुमचं वजन मॅनेज होईल. ओके, सुमो दिसणार नाही तुम्ही, व्यवस्थित मेंटेन दिसाल. आणि ते पण हेल्दी वेट मॅनेजमेंट. असं नाही की आता रिसेंटलीच बघा आपल्या ऑलिम्पिकमध्ये, नाव नाही आठवत आहे, पण त्या मुलगीनं काय केलं, वजन कमी करण्यासाठी आपल्या बॉडीमधलं ब्लड रिमूव्ह केलं, प्लस हेअर कट केला. ती जेवली नाही, पाणी पिली नाही. असं वाटलं तिला की ह्यानं वेट मॅनेज होते, पण शेवटी काय झालं, ती डिहायड्रेट झाली. ओके, तर हे असं नको आहे आपल्याला. आपण खाऊन पिऊन वेट मॅनेजमेंट करायचंय, कारण आपल्याला हेल्दी वेट मॅनेजमेंट पाहिजे, अनहेल्दी नाही. ओके, बॅलन्स डाएट हेल्प्स मेंटेन अ हेल्दी वेट. हे जे काय बॅलन्स डाएट आहे ते काय करतं, हेल्दी वेट मेंटेन करतं, प्लस आपल्याला ओबेसिटीपासून प्रिव्हेंट करतं, जाड होण्यापासून प्रिव्हेंट करतं, आणि हेल्थ इश्यूज जे आहेत ते पण थांबवतं. नेक्स्ट, इम्प्रूव्ड एनर्जी लेवल्स. आपली जी एनर्जी लेवल आहे ती इम्प्रूव्ह करतं.
म्हणजे काय, प्रॉपर न्यूट्रिशन आपल्याला बॅलन्स डाएट मधून मिळतंय तर आपली एनर्जी लेवल काय होते, बूस्ट होते. ओके. कॉम्प्लॅनची ऍड बघितलीये तुम्ही, बोर्नव्हिटाची ऍड बघितलीये. तर तसं आहे, आपल्याला बोर्नव्हिटा आणि कॉम्प्लॅन प्यायचं नाहीये, आपल्याला फक्त बॅलन्स्ड डाएट फॉलो करायचं आहे. त्यानं काय होईल, तुमची एनर्जी बूस्ट होईल. ओके. अलाउइंग फॉर बेटर प्रोडक्टिव्हिटी अँड फोकस. फोकस, कॉन्सन्ट्रेशन आपलं व्यवस्थित आणि स्थिर राहते बॅलन्स डाएटमुळे. स्ट्रॉंग इम्युन सिस्टम, आपली प्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग होते आणि ती स्ट्रॉंग झाली तर कोणताही फॉरेन पार्टिकल्स आपल्या बॉडीमध्ये एंटर होत नाही. तो नाही एंटर झाला तर आपण इन्फेक्शन अँड डिसीज फ्री असतो. क्लिअर? ओके. इन्हान्स्ड मेंटल वेलबिईंग, तुमची मानसिक प्रकृती व्यवस्थित राहते. तुम्हाला वेगवेगळे विचार येत नाहीत. तुम्हाला डिप्रेशन वगैरे होत नाही. तुम्ही हेल्दी डाएट खाल्ल्यामुळे तुमचा ब्रेन सुद्धा हेल्दी राहतो आणि मानसिक क्षमता सुद्धा हेल्दी राहते तुमची. देन रिड्यूस द रिस्क ऑफ क्रोनिक डिसीज. तुम्ही जेव्हा बॅलन्स्ड डाएट घेता तेव्हा जे काही रिस्क असतात क्रोनिक कंडिशन्स, म्हणजे जे काही हार्ट डिसीज, डायबिटीस किंवा कॅन्सर टाईप जे रोग असतात, जे दीर्घकाळासाठी राहतात आपल्यामध्ये, त्यांची रिस्क 100% कमी होते जर तुम्ही बॅलन्स्ड डाएट घेतलात तर. ओके. आता बघा, बॅलन्स डाएट जेव्हा मी घ्यायला सांगते तेव्हा तुम्ही काय करताय, चपाती, भाजी, मियोनीज, फ्रेंच फ्राईज आणि राईस. तर हा बॅलन्स डाएट आहे का? नाही. चपाती तुम्ही अर्धी खाणार आणि 2 बाउल मियोनीज खाणार. चालेल? नाही. पूर्ण कंट्रोल पाहिजे. मियोनीजच्या जागी दालच पाहिजे. ओके. नेक्स्ट, हेल्दी डायजेशन. तुम्ही जेव्हा प्रॉपर डाएट घेताय, हेल्दी डाएट घेताय, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट असे डाएट घेताय, तेव्हा आपल्या डाएटमध्ये काय होतंय, फायबर रिच डाएट असतं आपला. त्यामुळे आपलं डायजेशन व्यवस्थित होतंय आणि डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स तुम्हाला होत नाहीत. जस्ट लाईक कॉन्स्टिपेशन, ओमेटिंग, नॉझिया, चेस्ट बर्न, हार्टबर्न. ओके. तर अशासारखे तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागत नाहीत. त्यासाठी आपल्याला बॅलन्स डाएट हा महत्वाचा आहे. ओके, अंडरस्टूड? आता स्ट्रॅटेजी काय आहे बॅलन्स्ड डाएटची? ओके, आता स्ट्रॅटेजी बघूया. फर्स्ट, बेस युअर मील ऑन हायर फायबर, स्टार्ची कार्बोहायड्रेट्स. तुमचं जे मील आहे त्याच्यामध्ये हाय फायबर्स पाहिजे. ओके. ईट लॉट्स ऑफ फ्रूट अँड व्हेजीज. तुम्ही खूप सारे फळे आणि व्हेजीज खाल्ल्या पाहिजेत, म्हणजे भाज्या. ईट मोर फिश इन्क्लुडिंग पोर्शन ऑफ ऑइली फिश. तुम्ही फिश खायचंय जास्तीत जास्त. ओके. कोणता भाग खायचा आहे, ऑइली फिशचा पोर्शन खायचा आहे तुम्हाला, जेणेकरून काय होतं, तुमची बुद्धी अशी स्मार्ट व्हायला लागतंय. तुम्ही, आय नो तुम्ही आहातच, पण आणखी थोडे होते, आईन्स्टाईन वगैरे झाला तर तुम्ही, त्यामुळे सांगते. नेक्स्ट, कट डाऊन ऑन सॅच्युरेटेड फॅट अँड शुगर. जे काही तुमचं चाललेलं असतं, डार्क चॉकलेट, कॅडबरी, पेस्ट्रीज, आईस केक, गुलाबजाम, जलेबी, रसगुल्ला, ते सर्व बंद करायचं. आपल्याला आपलं मन मोहल असं काहीही खायचं नाहीये, नाही बघायचंय. ओके. त्यामुळे हे सगळं कट डाऊन, डायरेक्ट ब्रेकडाऊन करायचं यांना. Eat less salt, no more than 6 gram a day for adults. 6 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खायचं नाही. आपल्याला सवय असते की नॉनव्हेज जर असेल तर आपण कांद्यावरती सुद्धा मीठ मारतो, लिंबूवरचं सुद्धा मीठ टाकतो, रश्श्यात मीठ टाकतो, भाजीत मीठ टाकतो, असं मिक्स करून आपण खातो. ऑलरेडी त्याच्यात मीठ असतं पण वरून आपण टेबल सॉल्ट घेतो. इट्स व्हेरी रॉंग. ह्यामुळे काय होतंय, यू विल सफर फ्रॉम हायपरटेन्शन. ओके. तुमची बीपी वाढायला लागते ह्या सॉल्टमुळे, त्यामुळे ते अवॉइड करायचं. इफ
you having more of salt in your body, then you also face the edema. Okay. तर मला म्हणायचं आहे, की जर तुमच्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालं, तर तुम्हाला फेस करावं लागते सुजेला. म्हणजे सूज येते तुमच्या पायांना. ओके. नेक्स्ट, गेट ऍक्टिव्ह अँड बी अ हेल्दी वेट. ऍक्टिव्हेट राहायचंय कायम आणि हेल्दी वेट मेंटेन ठेवायचंय. तुमचं वय आहे 18 आणि तुमचं वजन आहे 50. चालेल का? नो. डू नॉट गेट थ्रस्टी. तहान लागली असेल तर पाणी प्यायचं. पाणी नाही मी कसं करू? नो. पाणी प्यायचं. अँड डू नॉट स्किप ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट आपला सुरुवातीचा जो आहार असतो, न्याहारी म्हणतात त्याला, तो स्किप नाही करायचा. तो अवॉइड नाही करायचा. कितीही लेट होऊ दे, कॉलेजला लेट होऊ दे, हॉस्पिटलला लेट होऊ दे, तुमच्या कामाला जाताना कितीही लेट होऊ दे, पण तुम्ही नाश्ता केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. कारण जर तुम्ही नाश्ता स्किप केला, तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर लॉट्स ऑफ इन्फेक्शन तुमच्याकडे येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं ब्रेकफास्ट करायचा. खाली पेट दिमाग की बत्ती नाही जलती. ओके. त्यामुळं ब्रेकफास्ट करून जायचं. आणि जर समजा तुम्ही स्किप केला ब्रेकफास्ट, तर जेवणाच्या वेळी तुम्ही डबल जेवता. ब्रेकफास्टचं पण जेवता आणि लंचचं पण जेवता. त्यामुळे ब्रेकफास्ट स्किप नाही करायचा. आणि इथंच चुकतं आपल्या इंडियन्सचं. आपण ब्रेकफास्ट स्किप करतो आणि लंच मात्र पोट भरून करतो. तसं नाही करायचंय. ओके. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. आणि हा लास्ट स्लोगन मी सांगितलंय की हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. पैसा सगळ्यांना महत्वाचा आहे. आय नो. मी असं नाही म्हणणार की पैसा महत्वाचा नाहीये. नाही, पैसा महत्वाचा आहे. इतका महत्वाचा आहे जितकं आपलं आरोग्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. पैसा आहे पण आरोग्य नाही असं नाही चालणार. आणि आरोग्य आहे पण पैसा नाही असं पण नाही चालणार. दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत. ओके. आपलं आरोग्य तेव्हाच व्यवस्थित राहील जेव्हा आपल्याकडे पैसा असेल. आणि आपल्याकडे पैसा तेव्हाच असेल जेव्हा आपल्याकडे आरोग्य असेल. त्यामुळे हेल्थ इज वेल्थ अँड मनी ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके. आय होप तुम्हाला ही स्लाइड कळाली असेल. तर मी तुम्हाला एक बॅक समरी सांगते. फर्स्ट आपण बघितलं अजेंडा बघितला बघा, इंट्रोडक्शन बघितलं, डेफिनेशन बघितलं, कंपोनंट्स बघितले, बेनिफिट्स बघितले, स्ट्रॅटेजीज बघितली आणि लास्ट कन्क्लुजन. इंट्रोडक्शन मध्ये आपण बॅलन्स्ड डाएट काय आहे, तो कशासाठी यूज करायचा ते आपण पाहिलं. सेकंड बघितली डेफिनेशन, नेमकं बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय ते पाहिलं. कंपोनंट्स बघितले, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल, वॉटर. कार्बोहायड्रेट नेमकं काय करतं आपल्या शरीरासाठी आणि ते कुठून मिळवायचं हे आपण पाहिलं. सेम ॲज लाईक प्रोटीन, प्रोटीन काय करतं शरीरामध्ये ते पाहिलं. ते कुठून मिळवायचं ते पाहिलं. फॅट, फॅट शरीरामध्ये काय करतं ते पाहिलं. प्लस आपल्याला फॅट कशातून मिळवायचं आहे ते सुद्धा पाहिलं. विटॅमिन्स ऑल्सो सेम, मिनरल्स ऑल्सो सेम अँड वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू युअर बॉडी. बेनिफिट्स काय फायदे आहेत बॅलन्स डाएटचे. ओके. आपलं वेट मेंटेन राहतंय, आपली मानसिक क्षमता, आपली एनर्जी लेवल, आपली इम्युन सिस्टीम, प्लस जे काय दुसरे आजार आहेत मोठमोठे त्याच्यापासून आपल्याला बचाव होतो. प्लस तुमचं डायजेशन व्यवस्थित होतं. ओके. तर हे बेनिफिट्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. नेक्स्ट आहे स्ट्रॅटेजीज. काय स्ट्रॅटेजीज आहेत बॅलन्स डाएटची ते आपण बघितलं. नेक्स्ट, हेल्थ इज वेल्थ. आता बघा, मेंटेन हायजीन. हायजीन मेंटेन ठेवायचं, रोजच्या रोज ब्रश करायचं आहे, अंघोळ करायची आहे. ओके. स्वतःला फ्रेश फील होईल असं वागायचं आहे. इट हेल्दी फूड. हेल्दी फूड खायचं आहे. सफिशियंट वॉटर ड्रिंक करायचं आहे. गेम्स, आउटडोर गेम्स खेळायचे आहेत. ओके. हे टीनेज गर्ल्ससाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. सीझनल फ्रुट्स खायचे आहेत. त्या त्या सीझन मध्ये ते फ्रूट खायचे. का? कारण बघा, सीझन असतोय आंब्याचा आणि तुम्हाला वाटतंय की चिकू खावा.
सीझन असतोय चिक्कूचा आणि तुम्हाला वाटते की आंबा मिळावा. इट्स नॉट पॉसिबल. नो नो, इट्स पॉसिबल, बट ते आर्टिफिशियल केमिकल्सने त्यांनी बनवलेलं असतं आणि ते हेल्थसाठी चांगलं नसतं. फॉलो ऑर्गॅनिक. जे ऑर्गॅनिक्स आहेत म्हणजे ऑर्गॅनिक रीतीने बनवलेले आहेत तेच खायचे. रेनबो डाएट फॉलो करायचं आहे तुम्हाला. ओके. आय होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ. खूप इंटरेस्टिंग होता हा टॉपिक. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Press the chotawala like and share your nursing friend. Bye. Keep in touch.